आलेली, आता वर्षा झाला, दीपावलीला पाणी येईल म्हणलं आम्ही कावल्यावानी वाट बघतो आणि मग इकडं जातो तिकडं जातो. आम्हाला म्हाताऱ्या माणसाला पाणी येत नाही. तुम्ही काही करा पण आम्हाला पाणी पाहिजे. बावड़ी को पानी है पर हमको पीने को पानी नहीं. हम 2-2 किलोमीटर पे पानी ला रहे पे हमारे पानी क्या सुई. जिना आता वरती जाण्याच्या आधीच अँगल तुटलेले आहेत आणि वरती जायचं कसं हा मोठा प्रश्न आहे. नाही घोटाळ नाही केल्यामुळे ती लिकेज राहिली ना. म्हणजे अजून पाणी तर आलंच नाही. त्याच्या आधीच जर या कामाची अवस्था अशी झालेली खराब. इंजिनियरला घेऊन येतो ठेकेदार, त्याचे बिल स्वतः काढून नेतो. ना सरपंचाला माहिती होत, ना ग्रामसेवकला, ना ग्रामस्थांना. आज भातुडी पारगावच्या जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या पाण्याच्या टाकीपाशी आहोत. 1,67,00,000 रुपये घालून सुद्धा आजही गावाला उपाशी राहण्याची वेळ आलेली आहे. आणि ती जागा मी 2 गुंठ शासनाला फ्री दिलेली आहे. वेळेवेळे ते पत्र व्यवहार केले, मी पाईपलाईन दुरुस्त करा, मला जमीन डेव्हलपमेंट करायची, तरी हे ते ठेकेदारने बी इंजिनियरने बी कुठलीही कारवाई केली नाही. वरती टाकीमध्ये 1 फूटभर पाईप वर माल लावलेला आहे, त्याला राळा नाहीये. त्याला मी त्या टायमाला सांगितलं होतं त्या ठेकेदाराला का याच्यात किडे होणार आहेत. हे अशी अतिशय निकृष्ट दर्जाचे काम या ठेकेदारांनी केले आहे. जेवढं काम पाहिजे, क्वालिटी पाहिजे, ते ठेकेदाराकडून ते क्वालिटी काम झालेलं नाही. ठेकेदाराला वेळोवेळी सांगितलं की बाबा ही पाईपलाईन माझी फुटलेली आहे, तो रिपेअर करून दे. नुसतं म्हणतो करतो. आज आमच्या गुराढोरांना पाणी नाही, आमच्या लेकरा बाळांना पाणी नाही.